मित्रांनो, आर.टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26साठी जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला हे महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच ही जी प्रश्न आहेत 32 प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागील वर्षी म्हणजेच आर.टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25च्या आधारे असे 32 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून आज आपण कव्हर करणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिला म्हटलं तर इथं महत्त्वाचा प्रश्न जो आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय आर.टी 25% प्रवेश पात्र सर्व बालकांना कागदपत्र कोणकोणते द्यायचे आहेत. तर त्यामध्ये जन्मतारखेचा पुरावा हा तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा आणि आधार कार्ड हे डॉक्युमेंट जे आहेत ते सर्वांसाठी अनिवार्य आहेत, कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर आर.टी 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत, याच्याकडे तुमचं लक्ष असावं. त्यानंतर पहिला प्रश्न आहे आपला 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र असणार आहेत. तर आर्थिक दुर्बल घटकातील ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापर्यंत आहे अशा सर्व पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके जी आहेत ती पात्र असणार आहेत. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न बघूया. 1 मधला ब, वंचित गटामध्ये आणि दुर्बल गटामध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो. तर याचं उत्तर पहा. वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि इतर मागास वर्ग म्हणजेच OBC, विशेष मागास वर्ग म्हणजेच SBC आणि HIV बाधित, HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या काळामध्ये कोविडमुळे झाला असेल तर अशा अनाथ बालकांचा समावेश देखील यामध्ये केला जातो. त्यानंतर आता दुर्बल गटामध्ये कोणाचा समावेश होतो. ज्या बालकांच्या पालकाचे किंवा ज्या बालकाचे पालनपोषण करणाऱ्या व्यक्तीचे 1 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर अशा बालकांचा समावेश हा दुर्बल गटामध्ये केला जातो. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र असणार आहेत, माध्यम व त्यांचं बोर्ड काय असणार आहे. तर पहा उत्तर याचं, सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या राज्यमंडळ CBSE, ICSE व IB सह अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व माध्यमिक स्तरावरील आहे अशा सर्व शाळा इथे पात्र आहेत. अपात्र शाळा कोणत्या आहेत तर मदरसा, मक्तब आणि धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा ह्या ज्या आहेत अपात्र असणार आहेत. ह्या वगळून बाकीच्या शाळांमध्ये तुम्हाला प्रवेश हा दिला जाणार आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, पालकांना अर्ज केव्हा करता येणार आहे. तर पहा हे जे चार्ट आहे हे मागच्या वर्षीचा चार्ट आहे सन 2024-25चा. त्यामुळे 2025-26चा चार्ट आल्यानंतर त्याची आपल्याला तारीख जी आहे ती कळणार आहे. सध्या तरी हा प्रश्न आपण स्किप करूया. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पालकांना सन 2024-25 या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येईल. तर 2025 आणि 26मध्ये देखील हेच लागू असणार आहे. तर पालकांना सन 2025-26 या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज भरता येणार आहे. तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, फॉर्म चुकू नये याची काळजी घ्या. त्यानंतर अर्ज कोठून भरावा लागेल. तर तुमच्या जवळ जे काही सायबर कॅफे असेल त्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे अपलोड करावीत. तर याचं उत्तर आहे, अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करायचे नाहीत. मात्र ऑनलाईन अर्ज भरताना पुढील कागदपत्रे जवळ असणे आवश्यक असणार आहे. ती कोणकोणती कागदपत्रे आहेत ते देखील आपण पाहूया. अर्जामध्ये जो तुम्ही रहिवासी पुरावा सादर करणार आहेत तोच रहिवासाचा पुरावा म्हणजेच रहिवासी पुराव्यावरीलच पत्ता अर्जावर लिहायचा आहे. तुम्ही जो अर्ज भरणार आहे आणि तिथे तुम्ही जो रहिवासी पुरावा देणार आहे त्यावर जो पत्ता आहे
तो पत्ता तुम्हाला फॉर्म भरताना लिहायचा आहे। त्यानंतर बालकाचे जन्मदिनांकाची नोंद करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा हा तुमच्याकडं असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे, बालक वंचित घटकातील असल्यास तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। तिसरं डॉक्युमेंट म्हणजे आर्थिक दुर्बल संवर्गातून प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, किंवा मग पगारीचा दाखला म्हणजे सॅलरी स्लिप जर असेल तर ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। कंपनीचा किंवा मालकाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही हे इथे सांगण्यात आलेलं आहे। बालकाला लॉटरी लागल्यास शाळा प्रवेशाच्या वेळेस सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे, अन्यथा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो। ही पालकांनी याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर 7वा प्रश्न आपण बघूया, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कोणती असणार आहे? तर याचं उत्तर आहे, सदरचा अर्ज भरण्यासाठी https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुटतील तेव्हा। त्यानंतर 8वा प्रश्न आहे, प्रवेश अर्जाला किती शुल्क आहे? तर पहा मित्रांनो, RTचा फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही, हा फ्रीमध्ये भरला जातो। त्यानंतर पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात? ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून 1 किलोमीटर व 3 किलोमीटर आणि अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही 10 शाळांचे पर्याय तुम्हाला निवडता येणार आहेत। त्यानंतर शाळेपासून किती किलोमीटर अंतरातील रहिवासी अर्ज करू शकतात? तर याचं उत्तर आहे, पालकांना आपल्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर, 3 किलोमीटर अथवा अधिक अंतरावरील सर्व शाळांचा समावेश करता येईल। मात्र शाळेपासून 1 किलोमीटर परिसरातील अर्जदारांना नियमाने प्राधान्य मिळेल आणि 1 किलोमीटर परिसरातील पुरेशा क्षमतेइतकी बालके उपलब्ध न झाल्यास 3 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक अंतराच्या परिसरातील बालके संबंधित शाळेत प्रवेशास पात्र होतील। मात्र 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शाळांकरिता लॉटरी लागली तर त्यावेळेस विद्यार्थ्याच्या वाहतुकीचा खर्च संबंधित पालकास करावा लागेल। तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे 10वा, एकदा तुम्ही परत बघून घ्या, वाचून घ्या। त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 11वा प्रश्न आहे, अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच काय? तर याचं उत्तर आहे, शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत म्हणजेच लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जाईल। अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही। दिव्यांग बालकाच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत? तर याचं उत्तर आहे, सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र आहेत। त्यानंतर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजेत। 40% अधिक दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र, तसेच जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना किंवा भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा यापैकी कोणताही एक तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून इथे देऊ शकता। त्यानंतर 14वा प्रश्न आहे, घटस्फोटित महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहेत? याचं उत्तर आहे, न्यायालयाचा निर्णय हा तुम्हाला सगळ्यात पहिलं कागदपत्र द्यावं लागेल। दुसरं कागदपत्र म्हटलं तर घटस्फोटित महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा हे। त्यानंतर आपलं पुढचं कागदपत्र बघूया, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यायचे आहे आणि बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला दाखल करणे अनिवार्य राहणार आहे। 15वा प्रश्न आपण बघूया, न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहेत? तर याचं उत्तर आहे, घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं कागदपत्र आहे, घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे। तिसरं
तिसरं कागदपत्र आहे बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर 16वा प्रश्न आहे विधवा महिलेच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे पहिलं कागदपत्र म्हटलं तर इथे पतीचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. दुसरं कागदपत्र जे आहे ते विधवा महिलेचा किंवा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे तुम्हाला द्यायचा आहे. तिसरं बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर 17वा प्रश्न आपण बघूया अनाथ बालकांसाठी वंचित घटक आवश्यक कागदपत्र कोणती असणार आहेत? तर पहा अनाथ बालकांच्या बाबतीत वंचित घटकातील असतील तर अनाथालयाची किंवा बालसुधारगृहाची कागदपत्रे इथे ग्राह्य धरण्यात येणार आहेत, ती तुम्हाला द्यावी लागणार आहेत. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र इथे द्यायचे आहे. त्यानंतर पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना सिंगल पॅरेंट पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जर तुम्ही सिंगल पॅरेंट हा पर्याय निवडला तर तुमचे पालकांचे ज्यांनी सिंगल पॅरेंट आहेत त्यांचे सर्व कागदपत्रे इथे द्यावी लागणार आहेत. अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही. तर अनाथ बालक असणार आहे तर त्यांना इथे उत्पन्नाचा दाखला विचारला जाणार नाही आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आपण बघूया खुला प्रवर्ग अल्पसंख्याक यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे प्रमाणपत्रे आवश्यक आहेत? तर पहा खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन, तर यांच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागत आहेत? तर जन्मतारखेचा पुरावा हा तुम्हाला इथे लागणार आहे, रहिवासी पुरावा लागणार आहे आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे? तर उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही, ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा असावा. म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा तुम्हाला उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला लागणार आहे. 20वा प्रश्न आपण बघूया जन्माचा दाखला प्रमाणपत्र कोणते पाहिजे? तर उत्तर पहा ग्रामपंचायतचा पाहिजे किंवा महानगरपालिकेचा पाहिजे किंवा नगरपालिकेचा यांचा दाखला तुम्हाला हा जन्माचा पाहिजे आहे किंवा रुग्णालयातील रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडीमधील दाखला, बालवाडीमधील रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन देखील असेल तरी ते इथे तुम्हाला चालणार आहे. जातविषयक कोणता पुरावा ग्राह्य धरावा? तर पहा तुम्हाला तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकाचा, वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला जो आहे तो इथे चालणार आहे. परंतु परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियेकरिता ग्राह्य धरला जाणार नाही, हे देखील सांगण्यात आलेलं आहे. पुढचा आपला 22वा प्रश्न आहे RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे? तर पहा मित्रांनो हे मागच्या वर्षीचा चार्ट आहे 2024-25चं. तर आता आपल्याला 25-26साठी 2022-23 किंवा 2023-24 या वर्षाचा 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला आपल्याला 2025-26च्या या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेकरिता लागणार आहे. बघू शकता इथे मागच्या वर्षासाठी 21-22 त्यांनी दिलं होतं आणि 22-23 दिलं होतं. तर एक वर्ष आपल्याला पुढे करायचं आहे 2022-23 किंवा 23-24 या वर्षाचा आपल्याला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला दाखला आपल्याला इथे लागणार आहे. कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरता येईल? तर 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांचा दाखला इथे आपल्याला लागणार आहे आणि हा उत्पन्नाचा दाखला आपल्याला महाराष्ट्र राज्याचाच पाहिजेत, परराज्याचा उत्पन्नाचा दाखला देखील इथे चालणार नाही आहे. 24वा प्रश्न बघूया गुगलच्या नकाशात रहिवासाचे म्हणजेच तुमच्या घराचे स्थान निश्चित करताना कोणती काळजी घ्यायला हवी? तर उत्तर पहा पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी
रेड बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बदलून जास्तीत जास्त 5 वेळा तुम्हाला बदलता येणार आहे आणि निश्चित करता येईल याची नोंद घ्यायची आहे। त्यामुळे पालकांनी निवासस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे। एकदा अर्ज कन्फर्म केल्यानंतर पुन्हा लोकेशन बदलता येणार नाही। अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी तो पुन्हा तपासून बघायचा आहे। 26वा प्रश्न आहे, शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी? तर मित्रांनो, शाळा निवडताना आपल्या रहिवासाचे ठिकाण आणि शाळा यातील हवाई अंतर एरियल डिस्टन्स तर प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने रस्त्याने शाळा व घर यातील प्रत्यक्ष अंतरात फरक पडू शकतो। त्यामुळे शाळा निवडताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे। 27वा प्रश्न जो आहे, प्रवेशाची कार्यपद्धती कशी असते? तर शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज जर प्राप्त झाले तर सोडत म्हणजेच लॉटरी काढून प्रवेश प्रक्रिया निश्चित केली जातील व शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास अर्जांपैकी सर्व पात्र अर्जदारांचा प्रवेशासाठी विचार केला जाईल। जर जी काही शाळा आहे त्या शाळेच्या सीट जे आहे त्या सीटपेक्षा जास्त जर फॉर्म आले तर लॉटरी पद्धतीने इथे सिलेक्शन केलं जाईल आणि लिमिटेड जागा जर असतील आणि तेवढेच अर्ज आले असतील तर डायरेक्टली त्यांना इथे प्रवेश दिला जाईल। ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही पालकांना कशी कळणार? तर याचं उत्तर आहे, याबाबत पालकांना अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे सूचित केले जाईल। त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवायचं आहे। परंतु पालकांनी फक्त SMS वरती अवलंबून राहायचं नाही आहे। RTची जी काही पोर्टल आहे त्यावरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती जी आहे ती तुम्हाला पाहत राहायची आहे। त्यानंतर 29वा प्रश्न आहे, प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल? तर याचं उत्तर आहे, सोडत किंवा लॉटरी झाल्यानंतर याबाबत पालकांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावरती SMS द्वारे सूचित केले जाईल। परंतु पालकांनी फक्त SMS वरती अवलंबून राहू नये। RTचे जी काही पोर्टल आहे त्यावरती ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स ही जी टॅब आहे यावरती क्लिक करून आपला अर्जाची स्थिती जी आहे ती आपल्याला चेक करत राहायची आहे। 30वा प्रश्न जो आहे तो प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा? तर उत्तर आहे, प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर RT पोर्टलवरील ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स या टॅबवरती क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून स्थिती पाहावी। त्यानंतर लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढायची आहे आणि हमीपत्र या टॅबवरती क्लिक करून त्याची देखील प्रिंट काढायची आहे। अलॉटमेंट लेटरवरती आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असेल त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर व हमीपत्राची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी। निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर RTद्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल। जर तुम्ही लवकर जाऊन तुमची पडताळणी समितीकडे डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही केले तर वेटिंग लिस्टमधील जे काही विद्यार्थी असतील त्यांना प्रवेश हा तुमचा दिला जाऊ शकतो आणि तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो। त्यामुळे तुमचा लॉटरीत नंबर लागल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर घ्यायचं आहे, हमीपत्र घ्यायचं आहे, आवश्यक सर्व कागदपत्रे घ्यायची आहेत आणि दिलेल्या पत्त्यावरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुमचा प्रवेश कन्फर्म करून घ्यायचा आहे, अन्यथा वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना तिथे संधी दिली जाते। त्यानंतर 31वा प्रश्न आहे, RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल? तर याचं उत्तर आहे, प्रवेशासाठी निवड झाली आहे असा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्यांना पडताळणी समितीकडून रिसिप्ट म्हणजेच पावती दिली जाईल आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल। 32वा प्रश्न आहे, RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर किंवा बदली अथवा अन्य कारणाने RTEमध्येच शाळा बदलून मिळेल का? तर याचं उत्तर आहे, RTE 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही।
तर असे महत्त्वाचे हे 32 प्रश्न होते मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.